घरपट्टीवरील दंडमाफी एकदाच, पुढे वेळेत भरणा करा. सिन्नर नगर परिषदेचे आवाहन. शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टीवरील थकबाकीवरील दंड शास्ती माफीची विशेष योजना राबवण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. गेल्या आठवड्यात सिन्नर शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आपला कर भरला. त्यामुळे वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून 100% वसुलीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे. याबद्दल सिन्नर नगर परिषदेकडून नागरिकांचे आभार मानण्यात आले. दरम्यान दंडमाफी पुन्हा मिळणार का असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. याबाबत स्पष्ट करण्यात आले की ही माफी एकदाच देण्यात आलेली विशेष सवलत होती आणि यापुढे अशी माफी मिळणार नाही. 2026-2027 या आर्थिक वर्षापासून घरपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत असल्याने नागरिकांनी मार्चपर्यंत थांबण्याऐवजी एप्रिल महिन्यातच घरपट्टी व पाणीपट्टी भरावी, अन्यथा थकबाकीवर दरमहा 2% व्याज दंड लागू होणार आहे. सिन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित यशवंत कदम तसेच नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी नागरिकांनी वेळेत कर भरून दंड टाळावा असे आवाहनही केले. सर्व सिन्नरकर नागरिकांना नमस्कार. मी अभिजित कदम, मुख्य अधिकारी सिन्नर नगर परिषद. शासनाने आपल्या घरपट्टीवरती जे काही दंड किंवा शास्ती किंवा ज्याला आपण व्याज म्हणतो त्या माफीची घोषणा गेल्या 8 दिवसापूर्वी केली आणि आपल्याला 100% शास्ती माफी ही मिळालेली आहे. आणि त्यानंतर सर्व सिन्नरकरांनी खूप मोठ्या प्रमाणात आपला कराचा भरणा केला आणि नगरपालिकेच्या वसुलीची टक्केवारी 100% करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्व सिन्नरकरांचे खूप खूप आभार मानतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी शास्ती आहे ही आता माफ झाली, ती पुन्हा माफ होईल का? तर याचं उत्तर आहे नाही. ही एक वेळची बाब होती, इथून पुढं शास्ती माफी मिळणार नाही. तर मग आपण आपल्या घरपट्टीवरती शास्तीच लागू नये यासाठी काय करता येईल असे अनेक जण नगरपालिकेमध्ये विचारत असतात. त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की ही शास्ती का लागते. तर मित्र हो, आपला जो कायदा आहे या कायद्यामध्ये आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच घरपट्टी ही देय होते. हे जरा आपण नीट समजून घेऊया. आपण जेव्हा एखादं लाईट बिल भरतो तेव्हा आपण महिन्याचा वापर काढतो आणि महिन्याच्या शेवटी त्या वापरावरती आपण जे काही बिल येतं ते आपण भरतो. परंतु घरपट्टीचं असं नाही. घरपट्टी ही देय होते ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला. म्हणजे काय की 2026-27 हे आर्थिक वर्ष आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून सुरू झालं आहे आणि याची घरपट्टी ही आपल्याला मार्च 27मध्ये द्यायची नाही आहे, तर ती एप्रिल 26मध्येच द्यायची आहे. आणि एप्रिल 26मध्ये जर आपण भरली नाही तर ही या घरपट्टीला दर महिन्याला 2% हे व्याज आत्तापासून चालू होतं. हा कायदा आहे, यात आपण बदल करू शकत नाही. तर मग आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर मित्र की आता आपली घरपट्टीची छपाईची बिलांची छपाईचं काम सुरू आहे आणि हे छपाई होऊन तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित एप्रिल महिना संपत आला असेल. तर आपण घरपट्टीचं बिल आपल्या ताब्यात मिळाल्याबरोबरच 15 एप्रिलनंतर तात्काळ या वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरावी. म्हणजे तुम्ही आता 31 मार्चला मागचं भरलं आहे तर तुम्ही पुढच्या 31 मार्चची वाट बघू नका. ते आत्ताच एप्रिल 2026मध्येच ते भरा. म्हणजे आपल्याला 2%ची जी शास्ती आहे ती लागणार नाही. तर एक कमी शब्दात सांगायचं असेल की 2026-27ची घरपट्टी ही तुम्ही नगरपालिकेमध्ये येऊन ह्या एप्रिलमध्ये भरा आणि आपलं 2%ची जी शास्ती आहे ती लागणार नाही याची काळजी घ्या. आणि आपण इथून पुढे एक सवय जर करून घेतली की दरवर्षी एप्रिलमध्येच आपण जर आपली घरपट्टी भरली तर आपल्याला आयुष्यभर कधीही 1 रुपयासुद्धा शास्ती लागणार नाही. एवढं कृपया आपल्या शहराच्या विकासासाठी करा. धन्यवाद.